आपल्या इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये गोफणीचा वापर झाला, तसंच युरोपियन कंट्रीमध्ये सुद्धा त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती गोफणीचा वापर झालेला आहे. तर ते मारल्यानंतर कवटी फुटायची अक्षरशः. तर त्या फुटलेल्या कवटी संग्रहालयामध्ये संग्रहित केलेल्या आहेत. आणि एका डेव्हिड अँड गोलित ही जगप्रसिद्ध स्टोरी आहे. MA इंग्लिश त्याच्यावरती चॅप्टर पण आहे. तर एक देश वाचवलेला आहे गोफणीने. म्हणजे असा ह्या गोफणीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा इतिहास आहे. त्याला इंग्लिश पहिल्यांदा तलवारबाजी बद्दल जरा सांगा. तलवार हे खूप जुनं शस्त्र आहे. अनेक लढायामध्ये तलवारीचा वापर केल्याचे आपल्याला संदर्भ मिळतात. आपण इतिहासामध्ये पण पाहिले. तर हे पण आता एक फक्त कल्चर म्हणून राहिलेलं नाही, गेलं पाहिजे. आणि पालकांची पण तशी मानसिकता नाही हो सर. सगळ्यात महत्वाचं ते की ग्रामीण भागातला पालक म्हणतो की खेळून काय होणार, खेळातनं कुठं काय होत असतं, खेळातनं करिअर होत असतं का, ते त्यांना पटवून देणं गरजेचं आहे. मग त्यांचा प्रभाव वाढेल. ग्रामीण भागामध्ये टॅलेंट खूप टॅलेंट आहे. गोष्ट कष्ट करण्याची तयारी आहे मुलांमध्ये, रग आहे, पावर. आणि जो ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो तो जॉयलिन थ्रो, त्याला जॉयलिन असं म्हणतात. तो फेकण्याचा आपला नीरज चोप्रा आणि हा चालवण्याचा आहे. हा जो भाल आहे, तर हा इंडियन मार्शल आर्ट मधला, ह्याच्यामध्ये फेकायचा नाही, ह्याच्यामध्ये सूट असतात. हा असा खेळायचा भाल आहे, म्हणजे कौशल्य दाखवायचे याच्यामध्ये. सर मला सांगा, ग्रामीण भागातल्या अनेक पालकांना वाटतं खेळून कुठं मोठं होत आहे, त्यांना काय सांगाल? मी पण ग्रामीण भागातलाच आहे. अगदी छोट्याशा म्हणजे 200-300 लोकसंख्या असलेल्या खेड्यातून आलेला एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही घरच्यांनी विरोधच केला सुरुवातीच्या काळामध्ये की तू हे लाठीकाठी वगैरे काही करू नको, हे करून तुझं काय होणार नाही, स्पर्धा परीक्षा करून एखादा अधिकारी हो. अनेक विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळून दिली. क्या बात. अनेक विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप मिळाली. अनेक विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून पुरस्कार मिळाले. येणाऱ्या काळामध्ये आमचे विद्यार्थी खेलो इंडियामध्ये खेळतील, तिथून भरघोस बक्षिसं मिळतील आणि अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये जातील. तर याच्यामधून पण एक शासकीय अधिकारी होता येतं. लढाईमध्ये जे वापर युद्ध कलांनाच खेळात रूपांतरित केलं. आणि मित्र नमस्कार. देशी खेळ, ग्रामीण भागातले खेळ, या खेळांना सुद्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती महत्त्वाचं स्थान आहे. या खेळांमधून सुद्धा करिअर होऊ शकतं आणि ह्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवून गव्हर्नमेंट जॉबसुद्धा मिळू शकतात. आणि एकूण खेळाची स्थिती या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्याला स्पोर्ट प्रशिक्षक मित्रांनो पुंडलिक कचाले सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमच्या हातात गोफण आहे सर. हो, गोफण आहे. जरा गोफण खरं तर ग्रामीण भागातली अनेक मुलं मित्रांनो शेतात पाखराची राखण करत असताना, नुकतीच आता बाजरीची काढणी पण झाली, अनेक मुली गोफण भिरकवत असतात आणि टू द पॉइंट जो नेमबाज असतो ते पक्षी मारत असतात. मित्रांनो, या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान आहे. त्याच्यातून सुद्धा गोल्ड मेडलिस्ट होता येतं. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुंडलिक सर आहेत. सर गोफण बद्दल मला पहिल्यांदा माहिती सांगा. गोफण हे एक खूप प्राचीन हत्यार आहे. बंदुकीच्या पण आधी त्याचा एक शस्त्र म्हणून वापर होत होता. अनेक लढाईमध्ये हे वापरल्याचे आपल्याला पुरावे सापडतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं पण हे गुपित हत्यार होतं. म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखा मार लागतो. याच्यामध्ये जर दगड ठेवून मारला तर त्याचा मार हा बंदुकीच्या गोळीसारखा लागतो. हे एवढं भयानक हत्यार आहे. तुम्ही मला सर, आपली ही मुलाखत सुरू होण्याबाबत आपली जेव्हा चर्चा झाली तेव्हा तुम्ही एक परदेशातली काही उदाहरण दिली होती. आणि आपल्या फर्जत चित्रपटामधल्या पण काही, ते जरा एकदा सांगा. जसं आपल्या इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये गोफणीचा वापर झाला, तसंच युरोपियन कंट्रीमध्ये सुद्धा त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती गोफणीचा वापर झालेला आहे. तर ते लीड असायची, विटीच्या आकाराचं, दोन्हीकडून टोक, त्याला ओतीव धातूपासून तयार केलेलं. आणि ते ठेवून ते त्याच्यामध्ये फिरून मारायचे. तर ते मारल्यानंतर कवटी फुटायची अक्षरशः. तर त्या फुटलेल्या कवटी संग्रहालयामध्ये संग्रहित केलेल्या आहेत. आणि एका डेव्हिड अँड गोलित ही जगप्रसिद्ध स्टोरी आहे. MA इंग्लिश त्याच्यावरती चॅप्टर पण आहे. तर एक देश वाचवलेला आहे गोफणीने. म्हणजे असा ह्या गोफणीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा इतिहास आहे. त्याला इंग्लिशमध्ये स्लिंग असं म्हणतात आणि याला खेळण्याला स्लिंगिंग म्हणतात. आपल्याकडे मराठीमध्ये याला गोफण असं म्हणतात. आजही ग्रामीण भागामध्ये शेतकरी त्यांच्या शेतीचं, पिकांचं जंगली प्राण्यांपासून आणि पक्ष्यांपासून रक्षण करण्यासाठी गोफणीचा वापर करत आहेत. खरी गोष्ट आहे. ह्या गोफणला सर, आता म्हणजे याचं समजा एक गावातलं पोरग आहे,
त्याला गोफनमध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे इंटरनॅशनल नॅशनल लेवल, त्यानं काय काय केलं पाहिजे? या खेळाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती आतापर्यंत 4 वेळा जागतिक स्पर्धा झालेल्या आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, महत्वाचं आहे. हा, वर्ल्ड चॅम्पियनशिप 4 वेळा खेळाची झालेली आहे. गोफन हा, गोफन स्पेनमध्ये हा खेळ मोठ्या प्रमाणावरती खेळला जातो. हा. युरोपियन कंट्रीजमध्ये अनेक देश, अमेरिका सुद्धा याच्यामध्ये खेळतो, हा. जर्मनी खेळतं याच्यामध्ये हा. रशिया खेळतं, याच्यामध्ये स्पेन खेळतं. हा. म्हणजे हे खरं तर मी ज्यावेळेस याचा अभ्यास केला तर हा. हे एशियन कंट्रीमध्ये ह्याची सुरुवात झालेली. ओके हे एशियन कंट्रीजला हत्यार होतं, ओके पण डेव्हलप केलं युरोपियन कंट्रीने. म्हणजे हे आपलं दुर्दैव आहे की आतापर्यंत कोणाच्याच लक्षात आलं नाही की गोफन पण हा एक खेळ होऊ शकतो. पण लॉकडाऊन मध्ये सहज माझ्या मनामध्ये विचार आला की गोफनही आपण ह्याला खेळ म्हणून प्रमोट करू शकतो. बर. आणि मग मी याच्यावरती रिसर्च सुरू केला. रिसर्च सुरू केल्यानंतर मला असं कळालं की आपल्या आधी कोणतरी ह्याला खेळ म्हणून प्रमोट करत आहे. तर पेप रिबास म्हणून स्पेन मधील एक व्यक्ती आहेत. त्यांनी याचं वर्ल्ड फेडरेशन इस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि ते ह्या खेळाच्या दरवर्षी आंतरराष्ट्रीय लेवलच्या स्पर्धा घेत आहेत, त्यांच्या लोकल लेवलच्या स्पर्धा घेत आहेत, इंटर क्लब स्पर्धा घेत आहेत, त्यांच्या राष्ट्रीय स्पर्धा घेत आहेत. आणि मग माझ्या मनामध्ये विचार आला आणि मग मी इंडियामध्ये याचं अमेचर इंडियन स्लिंगिंग फेडरेशन स्थापन केलं. ओके. एशियन लेवलला अमेचर तुम्ही एशियन स्थापन स्लिंगिंग केलं? फेडरेशन मी स्वतः स्थापन केलं. बर. आणि या खेळाचा प्रसार प्रचार करायला सुरुवात केली. 2 वेळा राष्ट्रीय पातळीवरचा याचा ट्रेनिंग कॅम्प केला. दोन्ही वेळेस 100+ विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. तुमच्या विद्यार्थ्यांनी? हा, म्हणजे बर. शिकवलं आपण. बर. वेगवेगळ्या राज्यातून लोक आले आपल्याकडे, वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आले आणि हे शिकायला लागले. लॉकडाऊनच्या काळामध्ये मी स्वतः याचा सराव केला. 6 महिने 3 तास 4 तास आम्ही याचा सराव करायचो. बर. इंटरनॅशनल लेवलला जाण्यासाठी आमची 12 जणांची टीम पण तयार केली. सगळी प्रोसेस झाली, प्रॅक्टिस पण झाली. पण व्हिसा वेळेत येऊ शकल्या नाही म्हणून आम्ही गेलो नाही 2021 साली. ओके. पण 2025 ची आमची आतापासून तयारी सुरू आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळण्यासाठी, भारताकडनं खेळण्यासाठी गोफनचा संघ जाणार आहे. मित्रांनो, ग्रामीण भागातल्या पोरांसाठी खूप महत्त्वाचं आहे. गोफनमध्ये सुद्धा राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जाता येतं. त्याच्यातूनही प्रावीण्य मिळवून प्रशासनात नोकरीही मिळू शकते. हो. आता तुम्ही हे तलवार बघताय मित्रांनो, हा भालाफेक बघताय आणि हा दानपट्टा बघताय आणि हे लाठी काठी. मला सगळ्यात पहिल्यांदा तलवारबाजीबद्दल जरा सांगा. तलवार हे एक खूप जुनं शस्त्र आहे. अनेक लढायामध्ये तलवारीचा वापर केल्याचे आपल्याला संदर्भ मिळतात. आपण इतिहासामध्ये पण पाहिले. तर हे पण आता एक फक्त कल्चर म्हणून राहिलेलं नाही. ओके. तर हा पण खेळ म्हणून पुढे आलेला आहे. सिलंबम मध्ये तलवारबाजी हा एक इव्हेंट आहे. तसंच गतकामध्ये पण तलवारबाजी हा इव्हेंट आहे. जसं मणिपूरचा थांगता आहे, केरळचा कलरीपयटू आहे, तामिळनाडूचा सिलंबम आहे, आपला महाराष्ट्राचा शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ आहे. तर पूर्ण इंडिजिनियस जे गेम आहेत इंडियाचे, याला इंडियन मार्शल आर्ट म्हणून ओळखलं जातं. ओके. तर ह्या सर्व इंडियन मार्शल आर्टला, इंडिजिनियस स्पोर्टला आता भारत सरकार सुद्धा खूप प्रमोट करते. ओके. खेलो इंडियामध्ये याचा समावेश केलेला आहे. ओके. म्हणजे गतकाचा समावेश झालेला आहे, थांगताचा झालेला आहे, सिलंबमचं मागच्या वर्षी ओरिएंटेशन झालेलं आहे. पुढच्या वर्षीपासून याच्या खेलो इंडियाच्या स्पर्धा सुरू होतील. जर खेलो इंडियामध्ये जर आपले खेळाडू खेळले तर गोल्ड मेडलवाल्याला 5 लाख, सिल्वर मेडल मिळवलं तर 3 लाख, ब्रॉन्झ मेडल मिळवलं तर 2 लाख, अशा कॅश प्राईज आहे. आणि नोकरीमध्ये त्यांना 5% रिझर्वेशन आहे. तर हे फायदे सगळे विद्यार्थ्यांना या खेळाच्या माध्यमातून मिळणार आहेत. मी सन 2012 सालापासून पुणे जिल्ह्यामध्ये सिलंबम खेळाचं कोचिंग सुरू केलं. मी स्वतः 4 वेळा नॅशनल मेडलिस्ट आहे सिलंबम मध्ये. ओके. आणि मग मी विद्यार्थी घडवायला सुरुवात केली. गोगटे शाळा नारायणपेठ पासून सुरुवात झाली. आज आमच्याकडे 2750 विद्यार्थी 10 प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या इंडियन मार्शल आर्टचं प्रॅक्टिस करत. ग्रेट. तर ह्या इंडियन मार्शल आर्टला पुण्यामध्ये महापौर चषक स्पर्धा होतात, जिल्हा क्रीडा परिषदेच्या शालेय स्पर्धा होतात. मागच्या वर्षीपासून आम्ही याचा नमो चषक मध्ये समावेश केला. नमो चषक स्पर्धा झाली, 900 खेळाडूंनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं. क्या बात आहे. स्टेट लेवलच्या स्पर्धा होतात, नॅशनल स्पर्धा होतात, इंटरनॅशनल स्पर्धा होतात. नुकत्याच केरळमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुण्यातील 47 खेळाडूंनी भारताला रिप्रेझेंट केलं. क्या बात. त्याच्यामध्ये 17 सुवर्ण, 19 सिल्वर आणि 48 ब्रॉन्झ पदकासह भारताला फर्स्ट चॅम्पियनशिप मिळवण्यामध्ये पुण्यातील खेळाडूंनी खूप मोठा वाटा दिला. हा चांगली प्रगती आहे, पण अजून वाढायला पाहिजे. 2 नंबरला सिंगापूर राहिला आणि 3 नंबरला श्रीलंका राहिलं. तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती इंडियन मार्शल आर्ट खेळला जातो. आणि पुण्यामध्ये पण याच्यामध्ये आपण म्हणतो की जे इंग्लिश मिडियमचे मुलं असतात किंवा इंग्लिश मिडियमचे पालक असतात तर ते देशी खेळाला दुर्लक्ष करतात. पण मी म्हणतो की इथे विरुद्ध आहे. म्हणजे आमच्याकडे इंग्लिश मिडियमच्याच जास्त शाळा आहेत.
मराठी मीडियमच्या मुलांमध्ये टॅलेंट असतं हा. हे नक्की आहे, पण मराठी मीडियमचं शाळा व्यवस्थापन हा याच्याकडे दुर्लक्ष करते, असं मला मागच्या 10 वर्षातल्या माझ्या तुमचा अनुभव अनुभवामध्ये हा आलेलं हा निष्कर्ष हा बरोबर हा इंग्लिश मिडियमचं शाळा व्यवस्थापन याला प्रमोट करते ओके आणि त्याच्यामुळे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये जास्त सहभाग वाढत चाललेला आहे. मी पुन्हा तेच आहे, ग्रामीण भागातल्या किंवा मराठी शाळेतल्या मुलांना तो असोसिएशन असते, हा. प्रशिक्षक असतो, तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि पालकांची पण तशी मानसिकता नाही हो सर. हा सगळ्यात महत्वाचं ते की ग्रामीण भागातला पालक म्हणतो की खेळून काय होणार आहे? हा खेळातनं कुठं काय होत असतं हा, का? खेळातलं हा. करिअर होत असतं का? हा पण हे त्यांना पटवून देणं गरजेचं आहे, त्यांच्यापर्यंत क्रीडा संघटक जाणं हा. गरजेचं आहे हा हा आणि किंवा समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे की खेळातून पण करिअर होऊ शकतं, होऊ शकतं. हा हा ते त्यांना पटवून देणं गरजेचं आहे. हा हा मग त्यांचा प्रभाव वाढेल. ग्रामीण भागामध्ये टॅलेंट खूप खूप टॅलेंट आहे, आहे गोष्ट म्हणजे मान्य आहे. कष्ट करण्याची तयारी आहे मुलांमध्ये, रग आहे, पावर आहे, क्षमता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांना असोसिएशन काय असतं, हा जे चॅनल आहे, सर काय असतं असोसिएशन म्हणजे काय असतं? एक संघटन असतं. बर 7 जणांची बॉडी किंवा 11 जणांची बॉडी. गव्हर्नमेंट काय करतं की असोसिएशनला संधी देतं. शालेय प्रत्येक स्पर्धा- जिल्हा पातळीवर असते. हा, एक जिल्हा पातळीवरचं असोसिएशन असतं, जिल्हा संघटना, एक बर. राज्य पातळीवरचं राज्य संघटना, बर एक देश पातळीवरचं राष्ट्रीय फेडरेशन असतं, बर एशियन फेडरेशन असतं, वर्ल्ड बर. फेडरेशन असतं. बर ग्रामीण भागातल्या मुलाला जिल्हा संघटनाच सापडत नाही. माहितच नसते हो. हा आणि इव्हन शिक्षकांनाही माहित नाही sir. हा, मग त्याच्यामुळं काय होतंय, जिल्हा संघटना न सापडल्यामुळं त्याची पहिली स्टेप तिथंच तो कट होतो. हा जर त्याला जिल्हा असोसिएशन सापडलं तर मग त्याला राज्य असोसिएशन काय असतं माहिती होईल, हो हो मग तो राज्य पातळीवर येईल, हो. मग तिथून त्याला राष्ट्रीय पातळीवरची संधी मिळेल. हा हा त्यासाठी संघटनांनी पण ग्रामीण भागामध्ये प्रचार करणं, शिबिरं राबवणं हा. त्या खेळांची, ग्रामीण भागातले जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतात हा त्या लोकप्रतिनिधींनी शिबिरं राबवणं आणि खेळ काय असतो, हा खेळाचं महत्त्व, चांगले प्रशिक्षक त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पण याच्यामध्ये प्रयत्न करावं असं तुम्हाला मला तरी वाटतं. हा आता तुम्ही तलवारीबद्दल सांगितलं, गोफनबद्दल सांगितलं, आता हे दानपट्टा तर ऑलमोस्ट माहित असणार. हा दानपट्टा, हा. दानपट्टा सगळ्यांनाच माहिती आहे. हा हे पण एक हत्यारच आहे, हो तर ह्याचाही खेळामध्ये समावेश आहे. म्हणजे इंडियन मार्शल आर्टमधलं दानपट्टा एक क्रीडा प्रकारामध्ये समाविष्ट असलेला आपण एक क्रीडा प्रकारच आहे. खेलो इंडियात याचं कसं आहे सर? खेलो इंडियामध्ये 3 पाती दानपट्टा खेळला जाईल. म्हणजे याला म्हणजे 3 डेमॉन्स्ट्रेशन जे झालं आता मागच्या वर्षी चेन्नईमध्ये, तर तिथे लाठीकाठी, तलवारबाजी, हा. भाला हा आणि दानपट्टा, सुरुल म्हणतात त्याला. ओके जसं आपला 1 पाती दानपट्टा हा, तसा हा. 3 पाती पट्टा असतो, त्याला सुरुल असं म्हणतात. ओके म्हणजे यालाही स्थान चांगलं आहे. हा, हा. तो प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आता तुमच्या हातात एक काठी घ्या आणि मी दानपट्टा आपण थोडं चालत चालत पण बोलू. मला त्या लाठी काठीबद्दल जरा माहिती सांगा. लाठीकाठी हे तर म्हणजे सहज उपलब्ध असलेलं ग्रामीण भागातलं हा एक हत्यारच आहे. अगदी गुराख्याकडे सुद्धा बर काठी असते. हा हो आणि हो. मी सुद्धा लाठी काठीची जी आवड निर्माण झाली मला, हा तर मी गुरं वगैरे चारतानाच हातातली जी काठी आहे ती फिरवायची, बर बर अशी फिरवायची, हा म्हणजे एक करमणूक म्हणून फिरवायची. हा आणि त्यातून मला नंतर असं कळालं की हा एक खेळ आहे, बर बर त्याच्याही स्पर्धा होतात. बर आणि मग त्याचं मला ॲडव्हान्स टेक्निक मिळालं आणि हा. मग मी राष्ट्रीय पातळीवरती महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि तिथं मला कन्याकुमारीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळालं. क्या बात आहे. आणि हा, क्या बात आहे. त्यानंतर मग मी दुसरी नॅशनल खेळ मुंबईला, तिसरी बिहारला, चौथी हा. दिल्लीला, हा हा सलग 4 वेळा राष्ट्रीय पातळीवरती मी ह्या इंडियन मार्शल आर्टमध्ये मेडल मिळवलं. बर आणि मग मी याचे खेळाडू तयार करायला सुरुवात केली पुण्यामधून, गोगटे शाळेतून. ओके. आता माझ्या हातात भाला बघतो. भाल्याचं सर म्हणजे आता भाल्याच्या बाबतीत नीरज चोप्रा, नवदीप सिंग यांनी तर म्हणजे ते दाखवून दिले की किती महत्वाचं स्थान आहे. पण सध्या स्थिती काय आहे भाल्याच्या बाबतीत सर? भाला हे फेकून मारण्यासाठीचं वेपन होतं, बरोबर. म्हणजे शिकारीसाठी वापर होता भाल्याचा. हो अगदी अश्मयुगाच्या काळामध्ये. हो त्यावेळेस ते दगडाचे भाले करायचे. हा नंतर लाईट वेट मग लोखंडाचे भाले सुरू झाले. हा तर याच्यामध्ये 2 प्रकार, एक हा आपला ट्रॅडिशनल भाला आणि जो ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो तो हा. जॉयलिन थ्रो, त्याला Javelin त्याला throw. जॉयलिन असं म्हणतात. हा हा तो फेकण्याचा आपला नीरज चोप्रा, आणि हा चालवण्याचा आहे. हा जो भाला आहे, हा हा तर हा इंडियन मार्शल आर्ट मधला, ह्याच्यामध्ये फेकायचा नाही, ह्याच्यामध्ये सूट असतात असं. हा असा खेळायचा भाला आहे, म्हणजे कौशल्य दाखवायचे याच्यामध्ये.
ओके. हा सिलंबम मधील त्याला स्पियर स्टिक असं म्हणतात. तमिळ नावेचं वेलकंब विच्चू म्हणजे असं कशाचं, आता मला सांगा, एवढाच खेळ आहे का तुम्ही जे आता असं नाही करून- याच्यामध्ये बरं जंप आहेत, ऍक्शन आहेत, उडान आहेत, ओके म्हणजे शूट आहेत, ब्लॉक आहेत, ओके हिट आहेत, म्हणजे हनवटीला वार आहे, कंटात शूट आहेत, हेडवर अटॅक आहेत, म्हणजे अटॅक अँड डिफेन्सच्या टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये. हा. म्हणजे भाला चालवणे हा प्रकार. मित्रांनो, एक लक्षात घ्या, ते हत्यार म्हणून पूर्वीच्या काळी वापरलं जात होतं आणि अतिशय प्रभावी हत्यार होतं त्या काळचं. खेळ म्हणून सहभाग आहे. आपल्याकडली अनेक मुलं मित्रांनो असल्या गावठी गोष्टी करण्यात लय एक्सपर्ट असतात. त्यांना संधी नाही मिळत. त्यांना असोसिएशन म्हणा, एखादा उत्कृष्ट क्रीडा शिक्षक भेटणं म्हणा, ह्या गोष्टींची अनेक कमतरता असते. तर मला सांगा, ग्रामीण भागातल्या अनेक पालकांना वाटतं खेळून कुठं मोठं होत आहे, त्यांना काय सांगावं? मी पण ग्रामीण भागातलाच आहे. अगदी छोट्याशा म्हणजे 200-300 लोकसंख्या असलेल्या खेड्यातून आलेला एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. बरं. मलाही घरच्यांनी विरोधच केला सुरुवातीच्या काळामध्ये बरं. की तू हे लाठीकाठी वगैरे काही करू नको, हे करून तुझं काय होणार नाही, स्पर्धा परीक्षा करून एखादा अधिकारी हो. बरं. मी BSc ॲग्री ग्रॅज्युएट. लहानपणापासून खेळाची आवड. हां. सुरुवातीला माझी म्हणजे कुस्तीपासून सुरुवात झाली. बरं. तर कबड्डीचा अनेक वर्ष मी शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये मी कॅप्टन राहिलेलो आहे. बरं. आणि क्या बात आहे. मला टीम इव्हेंटमध्ये यश नाही मिळालं, नंतर पुढे जाता आलं नाही, म्हणून मी इंडिव्हिज्युअल खेळाकडे वळलो. बरं. आणि ह्या खेळाच्या माध्यमातून मी स्वतः राष्ट्रीय पातळीवरती प्रावीण्य मिळवलं. नंतर माझे अनेक विद्यार्थी मी राष्ट्रीय पातळीवरती प्रावीण्य प्राप्त केले. यावर्षी तर आंतरराष्ट्रीय पण केले. अनेक विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळवून दिली. क्या बात. अनेक विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप मिळाली. अनेक विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून पुरस्कार मिळाले. येणाऱ्या काळामध्ये आमचे विद्यार्थी खेलो इंडियामध्ये खेळतील, तिथून भरघोस बक्षिसं मिळतील आणि अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये जातील. हो. तर याच्यामधून पण एक शासकीय अधिकारी होता येतं. एक प्रशिक्षक म्हणून सुद्धा स्वतः स्टँड होता येतं. म्हणजे मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आर्थिकदृष्ट्या पण सक्षम होता येतं. पुण्यामध्ये आज माझं स्वतःचं घर आहे, माझ्याकडे 4 चाकी गाडी आहे. हो. तर आणि चांगल्या पद्धतीनं मी जीवन जगतोय एक प्रशिक्षक म्हणून, संघटक म्हणून. म्हणजे प्रशिक्षक म्हणून पण चांगली संधी आहे याच्या माध्यमातून, म्हणजे तुम्हाला उपजीविका भागवण्याची. आणि समाजामध्ये एक प्रतिष्ठा आहे, मान आहे, सन्मान आहे, इज्जत आहे. पेपरमध्ये नाव होतं. ज्यावेळेस आम्ही इंटरनॅशनल जिंकून आलो त्यावेळेस हलगी लावून आमची मिरवणूक निघाली. पुण्यातल्या नामांकित मानाच्या गणपतीच्या आरतीचा आम्हाला मान मिळाला. सगळ्यात पहिलं भाऊसाहेब रंगारीचा आम्हाला आरतीचा मान मिळाला. कसबा गणपतीचा आम्हाला आरतीचा मान मिळाला. त्यानंतर शारदा गणपतीचा आम्हाला आरतीचा मान मिळाला. खूप मोठी गोष्ट आहे. दगडूशेठला डायरेक्ट आम्हाला VIP दर्शन मिळालं, तिथं आमचा सन्मान झाला. त्यानंतर आमच्या टीमच्या हस्ते ग्राहकपेठ गणपतीची आरती झाली. त्यानंतर शिंदेआळी गणपतीची आमच्या हस्ते आरती झाली. आणि जागोजागी बॅनर्स लागले जिंकलेल्या खेळाडूंची. क्रीडा क्षेत्रात सुद्धा काम केल्यानंतर हे एवढं सगळं करतात. एवढा सन्मान मिळतोय. सन्मान माध्यमातून म्हणजे मान, सन्मान, इज्जत, प्रतिष्ठा आणि पैसा, या सगळ्या गोष्टी खेळाच्या माध्यमातून मिळू शकतात. ह्याचं मी तुमच्यासमोर जिवंत उदाहरण आहे. मला एक सांगा सर, एखादं पोरगं सायकल खूप पळवत असतं आणि ते जर म्हटलं की मला सायकलपट्टू व्हायचं, गावातली गोष्ट परिस्थिती सांगतो बा, तर त्याचे आई वडील म्हणतात सायकल खेळून कुठं काय, तो काय नोकरी लागणार आहे का, तू काम धंद्याचं बघ काहीतरी. अशा आईबापांची मानसिकता बदलली पाहिजे. त्यांना काय सांगाल इन शॉर्ट? सायकलिंग हा एक ऑलिम्पिक स्पोर्ट्स आहे. एशियन गेम्समध्ये खेळला जातो, कॉमनवेल्थमध्ये खेळला जातो, वर्ल्ड ऑलिम्पिकला खेळला जातो, शालेय स्पर्धेमध्ये खेळला जातो, राज्य राष्ट्रीय नॅशनल गेम्समध्ये खेळला जातो आणि लाखात बक्षीस आहेत शालेय सायकलिंग खेळायला सुद्धा. ग्रामीण भागातल्या खेळाडूकडे खूप टॅलेंट आहे, पण सायकलिंगचं पण त्याच्यामध्ये पण आपण जी खेळतो ती देशी सायकल, म्हणजे गावाकडची सायकल. स्पर्धात्मक खेळण्यासाठीची जी सायकल आहे त्याची जरा किंमत जास्त आहे. किती सर त्याची किंमत? म्हणजे 50,000पासून ते 1.5 लाखापर्यंत. चांगल्या सायकली जे सायकलपट्टू आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे खेळतात, तर आपल्याकडे काय पालक म्हणतो की तुला 50,000 सायकल देऊन तू काय उपयोग करणार आहे. म्हणजे खर्च करण्याची मानसिकता नाही इथं. खेळाला, प्रत्येक खेळाला इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जसं एखादा बिझनेसमॅन होण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला लागतं, तसं एखादा खेळाडू तयार करण्यासाठी पण इन्व्हेस्टमेंटच करायला लागतं. म्हणजे सुरुवातीला आपल्याला खर्च करणंच आहे. आपण ज्या वेळेस राज्य राष्ट्रीय पातळीवरती प्रावीण्य प्राप्त होऊ, त्यानंतर आपल्याला इंडियन गव्हर्नमेंट प्रमोट करतं. आपल्याला अगोदर आपलं कौशल्य दाखवायला लागतं. 100%. आपल्याकडे टॅलेंट असतं, पण आपल्याला ती कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही, किंवा त्यासाठीच्या ज्या सामग्री लागतात ते मिळवण्यासाठी. तर त्या सामग्रीचा एक आपल्याला ग्रामीण भागातल्या खेळाडूंना अभाव आहे, म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. त्याचं हे कारण आहे. ओके. तर मला सांगा सर, खेलो इंडियाचा पण विषय निघाला. खेलो इंडिया पण खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या गोष्टींना प्रमोट करत आहे.
खेलो इंडियाचा फायदा घेऊन ग्रामीण भागातल्या मुलांनी एक्झॅक्टली काय केलं? खेलो इंडियाचा फायदा घेऊन ग्रामीण भागातल्या खेळाडूंनी जे देशी खेळ आहेत हां हां ज्याच्यामध्ये कमीत कमी सामग्रीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त यश संपादन करता येईल अशा खेळांच्या माध्यमातून त्यांनी सराव करून अगोदर असोसिएशनला खेळलं पाहिजे. खेलो इंडियामध्ये जाण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती टॉप 8मध्ये येणं गरजेचं असतं. टॉप 8च्या संघांना तिथे खेळण्याची संधी मिळते. तर जे इजी गेम आहेत आज इंडियन गव्हर्नमेंट इटू दांडू सारख्या खेळाला प्रमोट करतो. त्यावर पण आज- बोला. हां इटू दांडू आपण लहानपणी इटू दांडू खेळायचो. तर अशा खेळाला इंडियन गव्हर्नमेंट प्रमोट करतं. तर अशा खेळातून पण तुम्ही पुढे येऊ शकता. इंडियन गव्हर्नमेंट इंडिजिनस स्पोर्टला प्रमोट करते. इंडिजिनस स्पोर्ट्समधून पुढे येऊ शकता. देशी खेळामध्ये कबड्डी आहे, खो खो आहे. तर ग्रामीण भागामध्ये खूप ताकद असलेले खेळाडू आहेत. त्यानंतर कुस्ती आहे. तर अशा खेळामधून जे खर्चिक खेळ आहेत आता उदाहरणामध्ये फेन्सिंग असेल किंवा आर्चरी असेल तर हे जरा खर्चिक खेळ आहेत. त्याचे इक्विपमेंट आपण घेऊ शकत नाही. आर्चरीचं इंडियन आर्चरी जर खेळलं तर ते आपल्या 7,000-1,000पर्यंत त्याचं ते बो आणि ते येऊ शकतं. पण त्याच्यामध्ये रिकव आणि कंपाऊंडचे 2 प्रकार आहेत. तर त्याच्या किमती खूप आहेत. 75,000, 1,00,000, 1,50,000. तर ते आपल्या खेळाडूंना अफोर्डेबल नाही. त्यामुळं जर म्हणजे आपण माझ्या लक्षात आलं लिंबाच्या काडीपासून बाण तयार करून आपण लहानपणी खेळायचो. तर बांबूपासून पण ते आपण तयार करून पण त्याची पण प्रॅक्टिस उसाच्या चुट्याचं वगैरे पण तर ते करू शकतो. हे जे खेळ सुरू झाले तर ते सगळे ज्यावेळेस युद्धात वापर ज्या होणाऱ्या गोष्टी होत्या लढाईमध्ये ज्या वापर युद्ध कलांनाच खेळात रूपांतरित केलं आणि ते जोपासण्याचं काम केलं वेगवेगळ्या देशांनी. तर हे आपल्या रक्तात आहे. तर कमीत कमी सामग्रीमध्ये किंवा कमीत कमी खर्चामध्ये जे खेळ उपलब्ध होतात अशा खेळामध्ये खेळाडूंनी तयारी करून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करावे. एकदा का राष्ट्रीय पातळीवरती खेळाडूनं कौशल्य प्राप्त केलं मग त्याला साई स्पोर्ट्स अथॉरिटी आहे ती त्याला करिअरच मोठं झालं. तर पण आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी ची तयारी करावी लागेल. सरांनी खेलो इंडियाच्या बाबतीत आणि ग्रामीण भागातल्या खेळांच्या बाबतीत खूप सविस्तर माहिती सांगितली आणि इन शॉर्ट सांगितली सर. तर मला सांगा पालक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित थोडक्यात काय सल्ला द्याल? पालक आणि तुमच्या सगळ्या एवढ्या अनुभवानंतर पालकांना तर माझी अशी विनंती राहील की आपल्या पाल्याला कुठलाही एक खेळ जोपासायला सांगावं. खेळामुळं एक तर शारीरिक तंदुरुस्ती तर राहतेच आहे, मानसिक फिटनेस राहतो आणि त्याचा अभ्यासात पण फायदा होतो. जर शरीर सक्षम असेल तर ब्रेन पण चांगला तर मानसिक पण माणूस सक्षम राहतो आणि खेळातून पण करिअर होऊ शकतं. ही मानसिकता निर्माण होणं ही काळाची गरज आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या मुलांना प्रशासनात पण चांगली संधी. मला सांगा गावाकडनं सर इतकं सुंदर स्विमिंग करणारी मुलं असतात, ओढ्यात, नदी नाल्यात किती भयंकर पोहतात. त्या मुलांना जर प्रॉपर ट्रेनिंग भेटलं तर ही मुलं इंटरनॅशनल 100%. पण याच्या पाठीमागे पुन्हा तेच आहे पालकांची मानसिकता आणि स्थानिक लेवलला जी पॉलिटिकल लिडरशिप असो किंवा तिथलं प्रशासन असो यांनी याच्यात खूप जेन्युनली लक्ष घातलं पाहिजे आणि नागरिकांनी अवेअर झालं पाहिजे. तुम्ही या सगळ्या संदर्भात सर खूप छान बोलला, वेगवेगळी माहिती दिली. अजूनही आपण सरांचे काही शॉर्ट्स घेणार आहोत मित्रांनो, तेही तुम्हाला यूट्यूब आणि इंस्टा फेसबुकला दिसतील. सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.